हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज मला मिसळ पाव बनवायचे होते. तर आम्ही दोघंजणं बघा असे पाव घ्यायला आलो होतो. तर नंतर पाव घेऊन मग नंतर मी जे मसाले वगैरे किंवा चिवडा जो असतो तो घ्यायला आले होते. तर बघा इथं तिखट चिवडा घेतला, नंतर मग मसाले घेतले, धने पावडर वगैरे. नंतर मध्येच हरमालवाला दिसला तर इथे बकेट आणि मग्गा पण घेतला. नंतर घरी आले, मग स्वयंपाकाची तयारी केली. तर इथे बघा कांदा आणि खोबरं मी असे भाजून घेतले. तर भाजल्यानंतर त्याचे साल काढून बघा त्याचे बारीक करून घेतले आणि मिक्सरला ते वाटायचे. तर त्याचे थोडे तुकडे करून घेत होते असे. तर खूप गरम होते तर करता येत नव्हते. त्यानंतर थोडे थंड झाले. त्यानंतर मग मी खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले. इथे कांदा पण चिरून घेतला आणि टोमॅटो पण चिरून घेतला एक. तर बघा कढईमध्ये तेल टाकले. आता ते सर्व सारण मी मिक्सरला बारीक करून घेतलं. नंतर बघा तेलामध्ये अद्रक लसूण टाकली, कुटून टाकली. तुम्ही पेस्टही टाकू शकता. नंतर जे मसाला आपण वाटला, कांदा खोबरं वगैरे, तर ते टाकलं. नंतर बघा पावडर, धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, थोडासा मसाला टाकला मी, गरम मसाला, आणि सर्व छान मिक्स करून घेतलं. तर कोणी कोणी ना पाण्यामध्ये जी मठाची भेळ असते ती शिजून घेतं, पण मी याच्यामध्ये डायरेक्ट शिजवणार आहे मिसळमध्ये. तर थोडेसे जास्त तेल टाकायचे किंवा तरी छान येते त्यानी, आणि तरी मसाला पण टाकला आहे मी इथं. तर बघा इथे मीठ चवीनुसार टाकले. आणि बघा हे अशीच मी म्हणजे आदल्या दिवशी भिजवून आणि रात्री बांधून ठेवले होते, तर छान मोड आले होते त्याला. मी घरच्या घरीच भेळ बनवत असते. तर मिसळपावला हीच घेणार आहे मी. बघा छान परतून घ्यायचे आहे. मी वेगळं काही शिजवून घेतलेलं नाही, डायरेक्ट शिजवले. तर पाणी टाकले याच्यामध्ये आणि छान शिजू दिले. तोपर्यंत बघा हे अनुष्का अशी केस विंचरत होती. तर मी भरलेली भेंडी बनवत होते तोपर्यंत. तर बघा भेंडी चिरून घेतली, धुवून छान, आणि चिरून घेतली अशी मधून कट करून. आणि बघा दाण्याचा कूट घेतला शेंगदाण्याचा, आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, अद्रक लसूण, धने पावडर, गरम मसाला वगैरे, तळीचा मसाला सगळं टाकून घेतलं आणि मग मिक्स करून घेतलं छान. तर खूप छान होतात ह्या भेंड्या. बघा अशा प्रकारे चिरायच्या, जास्त लहान तुकडे नाही करायचे. आणि छान मसाला मिक्स करून घेतला आणि आता ते भरून घेऊ आपण. तर तनिष्का अनुष्का पण मला मदत करत होत्या दोघीजणी. आम्ही पण भरतो म्हणे, तर भरत होत्या त्या पण. कसं भरायचं मला विचारत होत्या. मधूनमधून त्या पण थोडं मदत करतात मला, घर झाडणं वगैरे. बघा अनुष्का दाखवत होती, रेडी आहे आपले भरलेली भेंडी. नंतर फ्राय करून घ्यायची. तर कढईमध्ये तेल टाकले आणि मग छान फ्राय करून घेतली भेंडी. एकदम मस्त छान होती अशी. नक्की ट्राय करा तुम्ही. करत असाल तर कमेंटमध्ये कळवा. तर बघा एक एक करून सर्व भेंड्या मी यावेळेस, दाण्याचा कूट थोडा जाड झाला होता. नंतर थोडेसे मीठ टाकले आणि शिजायला ठेवून दिले. नंतर पोळ्या टाकून घेतल्या. गडबड गडबड, सकाळी खूप गडबड असते. तर मग पोळ्या पण टाकून घेतल्या. आणि बघा आता भेंडी पण तयार आहे. मिसळ पावची भाजी पण तयार होती. तर बघू शकता तुम्ही, छान लागते ही भेंडी. नक्की ट्राय करा. एकीकडे माझ्या पोळ्याचं पण चालू होतं. नंतर बघा गरम गरम पोळ्या केल्या. बघा अनुष्का तिचं घर बनवत होती असं, तनिष्का. तर तिचं घर तयार आहे, ती दाखवत होती. बघा अशा प्रकारे ती घरामध्ये पसारा करून होती. तर तयार आहे गरमागरम मिसळ पाव. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बघा सगळेजण अशी मिसळ पाव खात होते. तर नंतर मी मग संध्याकाळी चहा वगैरे घेतला. तर छान दिवस गेलाच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.